नमस्कार. आपण पाहताय विशेष नवा आणि मी तुमचा सर्वांचा मुकुंद पन्हाळे. व्यक्त करायचे आहेत मला, कारण फक्त एक व्हिडिओ मी टाकला होता गुढीपाडव्याच्या दिवशी. त्या एका व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास हजारो लोकांनी मला प्रतिक्रिया दिली, मेसेज रखडलेला आहे. आणि मान्सून नसल्यामुळे कालचा दिवस हा 21 जून 2026 वर्षातील हा सर्वात मोठा दिवस होता. आणि त्याचं निमित्त मी आकाशामध्ये चित्रीकरण करत असताना ढगांच्यामध्ये जे बदल मला पाहायला मिळाले आणि त्यावरून मला सुचलं की आपल्याला जुन्या लोकांनी, मी ज्या ठिकाणी काम केलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गगनबावडा, ज्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, आणि त्या मांडुकलीमध्ये असताना तिथल्या स्थानिक लोकांनी, जे जुने आजी आजोबा असायचे आणि आमच्या इकडचे पाटण तालुक्यामधील ढेबेवाडी भागातील हे जुनी लोक, जे तंत्रज्ञान नसताना फक्त ढगांच्या माध्यमातून जसा अभ्यास करायचे आणि ढगांच्या बदलावरून पाऊस पडणार किंवा नाही याचा सगळा अभ्यास त्यांना असायचा. आणि ते ज्ञान मला सुदैवानं मला मिळालं होतं. आणि मी काल चित्रीकरण जवळपास 48 तास दिवस रात्र न थकता फक्त शेतकऱ्यांसाठी, तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि मी काय मोठा तज्ज्ञ नाही, मी कुठला व्हिडिओ एडिटिंग करणार आहे, मी एकटा स्वतः करतोय. आणि तुमच्यासाठी हे मी जे चित्रीकरण आणलेलं आहे ते 48 तासांचं चित्रीकरण, हवामानामध्ये झालेला बदल, ढगांमध्ये होत असलेला बदल सर्वसामान्य माणूस वेळ काढून बघू शकत नाही. मात्र मी 48 तासांचं चित्रीकरण, ढगांमध्ये होत असलेला बदल, मान्सूनला पोषक वातावरण कसं झालं, हे पुढील व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि हा व्हिडिओ फक्त आणि फक्त आपल्या शेतकऱ्यांसाठी, सर्वांसाठी आहे, कारण पाणी हे आपल्याला महत्त्वाचं आहे. आणि माझी सगळ्यांना विनंती असेल की आपण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, नक्की आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि माझा हा व्हिडिओ. नमस्कार, मुकुंद पन्हाळे बोलतोय. आपल्या सर्वांना आनंदाची बातमी देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आपल्या समोर जो व्हिडिओ दिसतोय तो काल 2 दिवसाच्या अथक प्रयत्नातून मी हे चित्रीकरण केलेलं आहे. हे जे तुम्हाला आकाशामध्ये ढग दिसत आहेत हे 48 तासामध्ये सुरुवातीपासून केलेलं हे चित्रीकरण आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आकाशामध्ये झालेले बदल आणि 48 तासामध्ये पाऊस पडण्यासाठी कशी परिस्थिती निर्माण झालेली आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. काल 2 दिवसापूर्वी 21 जून 2026 हा वर्षातील सर्वात मोठा दिवस होऊन गेला. आणि त्या दिवसाचं पण मी चित्रीकरण करणार होतो. आणि त्याच वेळी असं लक्षात आलं की ढगांमध्ये बदल व्हायला लागलेला आहे. आणि म्हणून मला आमच्या जुन्या लोकांनी पाऊस कसा पडतो, पावसाचा अंदाज कसा व्यक्त करावा, कारण जुन्या लोकांना त्यावेळी तंत्रज्ञान नव्हतं. ते ढगांचा अभ्यास करून वारे, पशुपक्षी, होणारे बदल, तापमानातील बदल यावरून ते अगदी तर्क जे काढायचे अगदी अचूक असायचा. आणि माझ्या असं लक्षात आलं की आता सध्या मान्सून रखडलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्र किंवा संपूर्ण शेतकऱ्यांच्या मनामध्ये चिंता आहे. मला असं वाटलं की आपण याचं चित्रीकरण करत असताना ढगांचा आपण अभ्यास करू आणि यामध्ये पावसाला अनुकूल वातावरण आहे का पाहूया. तर अगदी आनंदाची बातमी अशी आहे की मी गेली 48 तास दिवस रात्र मी या ढगांचं चित्रीकरण करतोय. आणि जे तुमच्या समोर जे चित्र आहे ते अत्यंत बघा, जे काळे काळे तुम्हाला जे दिसत आहेत ते मान्सूनचे ढग आहेत. आणि मान्सूनला अनुकूल अशी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. बघा, त्या तुम्हाला क्षितिजा जवळ पूर्णपणे आकाशामध्ये ढग दिसत आहेत. आणि अशी परिस्थिती एका तासात नव्हे तर 48 तासामध्ये बदल होऊ लागला. आणि या आकाशामध्ये आपणाला चित्रीकरण केलं. हे रात्रीचे दृश्य आहेत. आणि पहाटे मी 5-6च्या नंतर पुन्हा मी सकाळच्या वेळेला ढगांचं चित्रीकरण केलं. तर मात्र कालपेक्षा आज म्हणजे 22/6/2026 रोजी सकाळी 9-10 वाजेपर्यंत अगदी कालपेक्षाही पोषक असं वातावरण मान्सूनचा पाऊस पडण्यासाठी सुरू झालेला आहे. आणि मला जुन्या ज्या लोकांनी जी काही मला माहिती दिली होती आणि त्याचा मी अभ्यास करायचं ठरवलं. आणि ढगांचं विश्लेषण व सगळा तर्क लावल्यानंतर सर्वांसाठी आनंदाची आणि दिलासादायक बाब म्हणजे येत्या 48 तासात आपल्याकडे मान्सून येण्याची दाट शक्यता अशी ढगांच्या आकारावरून, त्याच्या बदलावरून, वाहणाऱ्या वाऱ्यावरून आणि जे जुन्या लोकांनी जे तर्क मला माहिती दिली होती, माझ्यापर्यंत ज्ञान आतापर्यंत साठून होतं, त्याचा उपयोग मी करण्याचं ठरवलं. आणि मी हा अंदाज व्यक्त करतोय ढगांचा अभ्यास करून. तरी शेतकरी बांधवांना विनंती आहे की माझा हा व्हिडिओ आपल्यापर्यंत आला असेल
आणि पाऊस पडला तर मात्र नक्की मला कमेंट करा, जेणे व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि म्हणूनच तुमचे सर्वांचे आभार आहेत. तुमच्या आमच्या हक्काचं सर्वांच्या आवडीचं यूट्यूब चॅनल विशेष नवा. आणि आपणाला विनंती आहे, पाण्याचा वापर जपून करा. निसर्ग कोपला तर कोणालाही माफ करत नाही आणि म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आपण पाण्याचा वापर जपून केला पाहिजे. अन्न असतील त्या सर्व विषयांवरती तुमच्या प्रश्नांना इत्थंभूत अभ्यास माहिती देणारा एकमेव चॅनल आहे विशेष नवा. तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा.